नमस्कार, मी सुजाता. दम है तो प्रश्नांची उत्तरं द्या ही प्रश्नमालिका आपण काही दिवसांपासून सुरू केलेली आहे. हा प्लॅटफॉर्म एक सामान्य जनतेची जी काही मतं आहेत, विचार आहेत, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीवर, राजकीय पक्षांच्या धोरणावर, नेत्यांच्या भाषणांमध्ये, घोषणांमध्ये, आंदोलनकर्ते किंवा त्याचे समर्थक जे काही सामाजिक घटक आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला सामान्य माणसाला आपल्या काय भावना आहेत, काय विचार आहेत हे दर्शवण्यासाठी हे कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचावं म्हणून आपण हा संवाद कट्टा सुरू केला होता. ॲक्च्युली आत्ता तसं बघायला गेलं तर निवडणुका नजीकच्या काळात आहेच आहेत लोकसभेच्या. शिवाय आत्ता जसं पहिलं होतं दम है तो आंदोलनकर्ते म्हणत होते की दम है तो हे करा, सरकार म्हणायचं दम है तो या प्रश्नांची उत्तरं द्या. त्या अनुषंगाने आपण त्यांना प्रश्न विचारले होते. तसंच आता दुसरी एक शब्दप्रणाली प्रचलित होती आहे की विरोधकांचं एक असतं लोकशाही धोक्यात आहे. खतरे में हे म्हणलं की संपलं, पण खतरा काय आहे हे कोणी सांगतच नाही. तर ही जी लोकशाही खतरे में है असं जेव्हा मी ऐकते त्यावेळेला पहिला विचार मनात येतो की ज्या वेळेला मी हा संवाद कट्टा सुरू केला आहे की जे एक सामान्य नागरिक आहे मी या देशाची, मग हा करायची गरज का भासावी. तर लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे पत्रकारिता, तो कुठेतरी निष्पक्षपाती काम करत नाही आहे किंवा जे प्रश्न एका सामान्य माणसाच्या सुद्धा मनात येतात ते सुद्धा हे पत्रकार विचारत नाहीत. कुठले तरी माईक घेऊन 4 प्रश्न विचारतात आणि मग दुसऱ्याकडे जाऊन म्हणतात ते असं म्हणाले. ह्याला आपण पत्रकारिता म्हणतो का? इतका खिळखिळीत झालेला हा जो खांब आहे, चौथा खांब, की ज्याच्यावर खरोखरच सामान्य जनतेचा कितपत आता विश्वास राहिला आहे हे एक मोठं प्रश्नचिन्हच आहे. नाहीतर आम्हाला या प्लॅटफॉर्मची गरजच नव्हती. पण कुठेतरी सामान्य माणसाला व्यक्त होण्यासाठी आता जे एक सोशल मीडियाचा जो ॲक्सेस मिळालेला आहे की ज्यामुळे एकदम लाखो लोकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतो, त्यावेळेला जेव्हा पत्रकारिता हे काम करत नसते ना, तेव्हा पहिल्यांदा लोकशाही धोक्यात आलेली असते असं समजून जायचं. लोकशाही जेव्हा धोक्यात येते तेव्हा त्याच्या मागे असंख्य कारणं असतात. विरोधक जेव्हा म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे, मग धोक्यात आहे पहिली विरोधकांमुळे तर धोक्यात आहे हा प्रश्न पहिला मनात येतो का? तर लोकशाहीमध्ये जसं सरकार जबाबदार आहे चांगल्या कामासाठी, तसं सशक्त विरोधक मिळणं सुद्धा गरजेचं आहे. मग ते विरोधक आहेत का तेवढे सशक्त? मग तिथे जर का विरोधकच तेवढे केपेबल नसतील तर मग लोकशाही धोक्यात आहेच आहे, वादच नाही. फक्त ते स्वतःच मान्य करतायत ही गोष्ट वेगळी आहे, पण याची कारणं कुठे ते काय देत आहेत ते सरकारला त्याच्यासाठी दोषी ठरवत आहेत. पण जे एक सामान्य जनता म्हणून आम्ही जेव्हा बघतो की तुम्ही सरकारला मत देऊ नका, त्यांचं काम व्यवस्थित नाही आहे, लोकशाही धोक्यात आहे, हे तुमचं काम झालं विरोधकांचं सांगणं. पण पुढचा आमचा प्रश्न असतो मग ऑप्शन काय आहे? ज्या वेळेला आम्ही बघतो की एका व्यक्तीच्या विरोधात 28 लोक उभे आहेत वेगवेगळ्या पार्ट्यांचे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लाथाळ्या चालू आहेत ती गोष्ट वेगळीच आहे. आणि हे लोक सकाळी उठून एकमेकांना शिव्या देतात आणि संध्याकाळी स्टेजवर हातात हात घालून उंचावून अभिवादन करत असतात. हा जो विरोधी पक्ष असेल किंवा ही 1 विरुद्ध 28 किंवा 1 विरुद्ध 30 जे काय असतील आता शिल्लक उरलेले जे काय असतील ते, पण असं जर का सरकार तुम्ही आम्हाला ऑप्शन म्हणून देणार असाल तर आम्ही त्याची निवड करायची का? आणि तुम्ही मुळात निवडून आल्यावर तुमच्याकडे एक सशक्त नेतृत्वच नाही आहे ना. तुम्ही एक प्रगल्भ नेतृत्व जोपर्यंत आम्हाला दाखवत नाही समोर कोण आहे, तुमच्यातल्याच लाथाळे अजून काही संपत नाही आहे, तर तुम्ही सरकारवर कशाला विनाकारण दोषारोप करताय असं होतं. सरकार आणि विरोधक हे एका पातळीवर तेवढेच स्ट्रॉंग असले तरच ती सशक्त लोकशाही आहे असं आपण मानतो. पण इथं उलटाच प्रकार आहे. तुम्ही जेव्हा काय होतंय, जे विरोधाभास आम्हाला दिसतात ना त्याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होतात. आता जेव्हा निवडणुका नजदीक आलेल्या आहेत त्यावेळेला आपण मागच्या 5 वर्षाचा 10 वर्षाचा असा आढावा घेत असतो की त्या सरकारची कामगिरी कशी होती, तेव्हा विरोधकांची कामगिरी कशी होती. त्या 5 वर्षात महाराष्ट्राचा जर का विचार केला तर इतक्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, नाट्यमय अशा घडामोडी आहेत की त्यावेळेला जे सरकारमध्ये होते सुरुवातीला ते आता विरोधक आहेत, जे विरोधक आहेत ते सरकारमध्ये आहेत,
त्यामुळे थोडक्यात काय, एकूण सगळ्याच पक्षांनी 5 वर्षात कुठे ना कुठेतरी राज्य केलेलं आहे या महाराष्ट्रावर. मग अशा वेळेला काही ज्या गोष्टी ठळकपणे आम्हाला एक सामान्य माणूस म्हणून दिसतात, ते म्हणजे सुरुवातींची नेत्यांची जी कृती होती, त्याच्यानंतरची जी त्यांची वागणूक आहे, भाषणांमधून आता ते जे काय बोलत आहेत, त्याच्यात इतका विसंवाद आहे की त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की कुठेतरी भारतात नेतृत्वाची इतकी प्रचंड मोठी कमतरता आहे की एक प्रगल्भ नेतृत्व आपल्याला मिळू नये यासारख्या लोकशाहीचं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. तुम्हाला एका माणसाविरुद्ध लढायला 28 लोक लागतात, यातच अपयश आहे. हे तुमचे, म्हणून मला सांगावंसं वाटतं विरोधकांना की तुमचे कार्यकर्ते आणि जनता हे एक आहे असं समजू नका अजिबात. कार्यकर्त्यांना इथे ती विचारधाराच नसते कसली. माझा पक्षप्रमुख काहीतरी सांगतोय मी करतोय, त्यांची आज्ञा शिरसामान्य मानतात आणि कसलाही पुढचा मागचा विचार न करता ती कृती करून टाकतात. पण सामाजिक प्रश्नाकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असतो. आत्ता मागच्या जर का 5 वर्षाचा आपण आढावा घेतला तर आता लोकशाही धोक्यात आहे हे कोण म्हणतंय? विरोधी पक्ष. आणि ते कोण म्हणतंय? ज्यांनी युती तोडून दुसऱ्याच नाकारलेल्या पक्षांबरोबर ज्यांनी सरकार स्थापन केलं, ते आज लोकसभेच्या म्हणजे लोकशाहीच्या बळकटीसाठी किंवा ती धोक्यात आहे म्हणून जेव्हा एकदम आरोप करायला सुरुवात करतात, तेव्हा आमच्यासारखे सामान्य जनता एकदम अवाक होऊनच जाते. म्हणजे 2.5 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी आपण काय केलं आहे हे काय नेत्यांना लक्षात नसतं का? त्यांना असं वाटतं की जनतेचा मेमरी खूपच कमी आहे की त्यांना काही लक्षातच राहणार नाही. म्हणून म्हणते की कार्यकर्ता आणि जनता यामध्ये खूप फरक आहे. जनता असा विचार करत नाही. तुम्ही जेव्हा लोकशाही धोक्यात आहे म्हणता, तेव्हा 2019 साली निवडणूक पूर्व युती मोडून जेव्हा शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी संधान बांधून त्यांचं सरकार स्थापन केलं, मग ते घटनाबाह्य नव्हतं का? त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नाही का? बरं, प्रश्न आम्हाला इतके आहेत ना या अनुषंगाने की ते प्रश्न आता विचारण्याची कुठेतरी गरज वाटायला लागली आहे. कारण कुठेतरी विसंवाद जेव्हा वाढत जातो ना, लोकांचा म्हणजे जो विरोधक जे बोलत आहेत त्यामधला विरोधाभास इतका वाढत चालला आहे की नक्की यांचं खरं रूप कळलं आणि यांना म्हणायचं आहे का हेच नक्की कळत नाही जनतेला. इतकं आम्ही कन्फ्यूज झालेलो असतो. कारण 2019मध्ये जेव्हा निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा तुम्ही युती मोडताना, त्यावेळेला प्रश्नचिन्ह उभं राहतं पहिलं तुमच्या निर्णयावर. त्यावेळेला युती म्हणून सामान्य जनतेने तुम्हाला मतं दिलेली असतात. म्हणजे 2 जे घटक पक्ष असतात त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम वगैरे असले काहीतरी तुम्ही त्याच्यावर कुठेतरी तडजोड करून ती युती बनवलेली असते ना. शिवसेनेने सत्ता घेतली हातात याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही आहे. त्यांनी जी पद्धत वापरली ती चुकीची होती किंवा त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्यापाशी, पण जनता म्हणजे कार्यकर्ते नाहीत. आम्ही प्रत्येक पक्षाचा 100% कधीही पॉझिटिव्हली त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो. कारण 2 घटक पक्ष जेव्हा एका युतीमध्ये असतात तेव्हा मी एका विशिष्ट पक्षाची हे असेल, कार्यकर्ती नाही, मतदार असेल समजा, पण योगायोगाने माझ्या वॉर्डमध्ये किंवा माझ्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या पार्टीचा जर का त्यांचा जो घटक पक्ष सहकारी आहे त्याचा उमेदवार उभा असेल तर मी त्याला मत देऊन मोकळे होते. कारण इनडायरेक्टली ते मत शेवटी माझ्याच पक्षाला जाणार आहे असं कुठेतरी एक अपेक्षा असते. अशा वेळेला 2 नाकारलेल्या पक्षांना, बरं त्या दोन्ही पक्षांनी स्वतःचा पराभव खुल्या दिलाने स्वीकारलेला होता. त्यांनी काय हातपाय आपटत ते आम्हाला सत्ता पाहिजेच असं काय त्यांचे कुठलेही प्रयत्न चालू होते असं आम्हाला वाटलेलं नाही. त्यांनी जे पराभव होता तो मोकळ्या मनाने स्वीकारलेला होता. पण नाटक नंतर सुरू होतं. युतीतलाच एक जेव्हा घटक की आम्हाला फसवलं म्हणून जेव्हा दुसऱ्या त्या नाकारलेल्या पक्षांच्याकडे जातो तेव्हा कोणीही विचार करत नाही की हे घटनाबाह्य सरकार आहे. आता तुम्ही म्हणताय की हे घटनाबाह्य सरकार आहे. तुमचं थोडं घटनाबाह्य नव्हतं का ते? तुम्ही तर जनादेशाचाच अनादर करून टाकलात, जे आम्हाला नको होते. कारण ॲक्च्युली मतदार हे 2 विभागात
पार्टमध्ये असं म्हणू शकत नाही आपण, पण विचारसरणी एक अशी असते की मी एका विशिष्ट पक्षाला मत देणारी असते. कोणाची मतं अशी असतात की मला ए बी सी डीपेक्षा ए आणि बी नकोच आहेत काही झालं तरी, म्हणून मी सी हा ऑप्शन धरते. जसं कोणाला राष्ट्रीय पातळीवर बघितलं तर काँग्रेस किंवा बी जे पी हे दोनच ऑप्शन आहेत, दुसरे काही आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे सी. मग अशा वेळेला जे प्रादेशिक पक्ष आहेत ते स्वतःची भूमिका कमी जास्त करून किंवा बदलून तडजोडी करून ह्या पक्षांशी कुठेतरी संधान बांधत असतात आणि तो राजकारणाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यात काही आपण वेगळं आहे, अपरिहार्य भाग आहे, तो स्वीकारायला पाहिजे. त्यामुळे शिवसेनेने जर का युती न करता स्वतंत्र लढले असते आणि मग नंतर जर का युती केली असती तरी आम्हाला बोलायचा काही अधिकार नव्हता, कारण तेव्हा कुठला तरी दुसरा घटक पक्ष सरकार स्थापन करायला कुठेतरी नाकाम झाला किंवा तो तुम्ही त्याचा राजकीय फायदा घेतला, असा साधा सरळ अर्थ होतो. पण युती मोडून तो सरकार स्थापन करणं हा निर्णय आम्हाला तरी कधीही मान्य होणार नाही. फडणवीस जरी आत्ता म्हणत असले तरी बी जे पीच्या पाठीत खंजीर खुपसला शिवसेनेने, तरी मी 50% त्यांच्या बोलण्याला मी मान्यता देईन. ॲक्च्युली पहिला खंजीर खुपसला जनतेच्या पाठीत, तेव्हा लोकशाही तुमची धोक्यात नाही आली. बरं, त्याच्यानंतरची जी वक्तव्य आहेत ना ती तर इतकी हास्यास्पद आहेत की लोकशाहीची सगळं मजाक करून टाकलेलं आहे तुम्ही लोकांनी. त्या मुख्यमंत्री या पदाबद्दल ना रिस्पेक्ट आहे कोणाला, ना त्याच्याबद्दल काय आस्था आहे. ते घटनेचं एक पद आहेत ना, त्यामुळे त्या घटनेचं पण तुम्हाला काही आदर आहे वगैरे असं अजिबात काही दिसतच नाही आहे. म्हणजे युती मोडताना म्हणायचं की आम्हाला याचं ठरलं होतं 50% म्हणजे तो अर्धा आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. नंतर अचानक मुख्यमंत्री म्हणतात मला तर मुख्यमंत्रीपद नकोच होतं, मी ते भिरकावून दिलं, मला काय फिकर नाही त्याची. अरे तो काय वर्गाचा मॉनिटर तुम्हाला निवडायचा होता का? इतकं इझी वाटतं तुम्हाला मुख्यमंत्रीपद कुठलंही भूषवणं आहे? त्या पदाची पूर्ण मानत ते जे काय आहे ना तेच घालवून टाकलं हो तुम्ही. एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणतात त्यांना व्हायचंच नव्हतं, मीच आपलं बसवलं त्यांना मुख्यमंत्रीपदावर. काय हे किती चेष्टा लावली आहे तुम्ही त्या घटनेची, त्या घटनात्मक पदाची. हे 5 वर्ष जे आम्ही बघतोय ना त्यावेळेपासूनच ती धोक्यात आहे हो. आत्ता अचानक निवडणुका यायच्या आधी ती धोक्यात नाही गेलेली, ती तेव्हापासून धोक्यातच आहे. कारण जेव्हा एका संवैधानिक पदाचा मान ठेवला जात नाही ना तेव्हाच लोकशाही धोक्यात येते. आणि लोकशाही धोक्यात आणायला सर्वात जबाबदार आहेत विरोधक. कारण मुळात 1 विरुद्ध 28 हा जो सामना आहे ना हा दर्शवतो की एका माणसाविरुद्ध लढायला तुमच्याकडे एक सक्षम नेतृत्वच नाही आहे, म्हणून तर तुम्हाला 28 डोक्यांना एकत्र यायला लागतंय. हा सर्वात मोठा इट्स अ बिग क्वेश्चन मार्क ऑन एंटायर. जेवढं तुमची ती आघाडी आहे त्याच्या केपेबिलिटीवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं की एका माणसाविरुद्ध लढायला तुम्हाला एवढी माणसं लागतात. एक सक्षम नेतृत्व नसणं ही सुद्धा लोकशाहीची हारच आहे. घटनात्मक पदाचा तुम्ही जेव्हा रिस्पेक्ट करत नाही ना, एक दिलं मी भिरकावून मला नकोच होतं, कसं असं बोलता तुम्ही? तुम्हाला नको होतं, तुम्ही सोडलं ते बोलण्याची, पण एक कुठेतरी त्याची मर्यादा ठेवणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी घटनेचा अपमान करतोय आणि तिथंच लोकशाही धोक्यात येते. जेव्हा आंदोलन करते सुद्धा त्यांच्यात विरोधाभास दिसायला लागतो ना तेव्हा खरोखरच कळत नाही की नक्की यांना म्हणायचं काय असतं. म्हणजे आत्ता सरकारने 10% आरक्षण दिलं आहे, मराठा आरक्षण, तर ते कोणाचं असं मत आहे की घटनाचं जे 102चं कलम आहे त्याच्यानुसार राज्यकर्त्यांना तर कसला अधिकारच नाही आहे. अधिकारच नाही आहे तर कशाला तिथं ते मागे लागले आहेत हे आम्हाला समजत नाही. कुठंतरी आमचं चुकत असेल तर कोणीतरी सांगावं. कारण याच्यात काय होतं आहे, जर का राज्यांना अधिकार नाही आहे तर त्यांना केंद्र सरकारकडे जायची मुभा आहे का? नसेल तर त्याची घटना दुरुस्ती करण्याची गरज आहे का? किंवा मग मी जसं आधी म्हणलं तसं एक सूचनेचा मसुदा तयार करून न चेक करता आंदोलनकर्त्यांच्याकडे देऊन टाका, त्यांच्याकडनं घ्या आणि कोर्टाला जाऊन सबमिट करा. मग कोर्ट आणि आंदोलनकर्ते बघून घेतील. म्हणजे हे मधलं राजकारण होत नाही. जसं लोकशाही धोक्यात आहे असं म्हणताना विरोधी पक्ष म्हणतात भाजपवाले सगळे आमची ईडीची भीती दाखवत आहेत आणि आमचे आमदार पळवत आहेत. आमदार खासदार जे कोणी असेल लोकप्रतिनिधी पळवत आहेत.
जेव्हा हे तुम्ही म्हणता की आमचे लोक पळवत आहेत, किंवा जे नेते व्यक्तिशः एक इंडिव्हिज्युअल नेता जेव्हा हा पक्ष ईडीच्या कारवाईच्या भीतीने जेव्हा सोडून सत्ताधाऱ्यांकडे आत्ता येतोय ना, तो हे स्वतः मान्य करतोय की मी दोषी आहे. नाही तर कर नाही त्याला डर कशाला. पक्षप्रमुखांनी म्हणायला पाहिजे कोण आहेत हे लोक ज्यांचे ईडीच्या रडावर आहेत, बिंदा तुम्ही त्यांची चौकशी करा, आम्ही अजिबात काय घाबरत नाही. मी जर का काही गुन्हा केलेला नाही तर मी कुणाला कशाला घाबरू. इतकं कॉन्फिडन्स तर तुमच्यात दिसत नाही. ज्या अर्थी तुम्ही इकडून तिकडं पळताय त्या अर्थी ईडी इज ऑन द राईट ट्रॅक. त्यांचं जे काय चालू आहे तपासणी ती योग्य ट्रॅकवर चालू आहे हे विरोधक स्वतःच आपल्या कृतीतनं दाखवत आहेत, आणि हे कदाचित तुम्हाला कुठं कळतच नाही आहे. तुम्ही जेव्हा 28 लोक हातात हात घेऊन आम्ही विजयोत्सव साजरा करत असतात ना, तेव्हा तो विजयोत्सव नसतो. आम्ही ते बघत असतो, अरे रामा, यांना एका माणसाशी लढायला एवढा वेळ इतके जणं लागत आहेत. मग तुम्ही सरकार काय स्थापन करणार आणि ते सक्षमपणे चालवणार काय 5 वर्ष? म्हणजे काय दर 6 महिन्याने आपल्याला निवडणुका घ्यायच्यात का काय आता? कारण तुमचं कुठंतरी फाटलं की संपलं. परत परत निवडणुका घेणं आपल्या सरकारला परवडणार नाही, आपल्या देशालाही परवडणार नाही आहे. तेव्हा आहे तो उपाय चांगला आहे. हा ऑप्शनच तुम्ही आम्हाला देत नाही आहे. ए आणि बीमध्ये मी कोणाला चूज करू, हा ऑप्शन जेव्हा तुम्ही विरोधक आम्हाला देत नाही आहे ना, तिथेच लोकशाही हरलेली असते. कारण सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी तेवढाच ताकदीचा विरोधक लागतो, जो कंटिन्युअस सरकारला प्रश्न विचारत राहील. कारण विरोधकांचं कामच ते आहे की सरकारकडनं योग्य प्रकारे काम करून घेणं. त्याच्यासाठी तुमची एकजूटच दिसत नसेल तर तुम्ही सरकारला काय प्रश्न विचारणार हो? आणि आम्ही तरी तुम्हाला कुठल्या बेसिसवर निवडून द्यायचं? बरं, 2019मध्ये तुम्ही युती मोडून शिवसेना जेव्हा दुसरीकडे जाते तेव्हा काय भरोसा परतही तुम्ही हे कराल? किंवा तुमचे हा प्रकार बघून बाकीचे लोक पण हे असलं काहीतरी ट्राय करतीलच की आता. कारण आपल्या घटनेमध्ये याबद्दल कुठली तरतूदच नाही आहे. जेव्हा आमदार अपात्रता निर्णय किंवा त्याचे निकाल वगैरे चालू होते ना, आम्हाला अक्षरशः हास्यास्पद वाटत होतं आहे. बोलू नाही आहे, दुर्दैवी घटना आहे खरं, आपल्या लोकशाहीचा जो खेळ चालू आहे समोर त्याचा. पण कुठंतरी तुमच्यापर्यंत हे पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आम्हाला हे मांडायला लागतं आहे. पत्रकारिता व्यवस्थित नसल्यामुळे आमदार अपात्रता निर्णय होताना अख्खाच्या अख्खा पक्ष जेव्हा निघून जातो दुसरीकडे अनादर करून जनादेशाचा, त्याच्या अपात्रतेविषयी आपल्या घटनेत काहीच लिहिलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, या लूप होल्सचा फायदा राजकीय पक्ष घेतात की जिथे तरतुदी नाही आहेत. आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर एक आदर्श लोकशाही असणार आहे. त्यांनी ही अपेक्षाच केली नव्हती की असले प्रकार पण घडू शकतात. पण जेव्हा घडतात तेव्हा तुम्हाला लोकशाही धोक्यात आहे असं नाही वाटत? समस्त समाजासाठी माझा प्रश्न आहे की एकाही पत्रकारांना जेव्हा आत्ता ते विरोधक म्हणतायत, कारण आता शिवसेना स्प्लिट झाली, राष्ट्रवादी पण स्प्लिट झाली, त्यावेळेला जेव्हा तुम्ही जे स्प्लिट झालेले बाहेर पडलेले लोक आहेत त्यांना कुठे मिंदे सरकार म्हणताय, कुठेतरी त्यांना घटनेच्या विरोधात आहे असं हे सरकार असं जे म्हणताय, ते मग ह्या सगळ्यात ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पण लागू होतात हो. तुमचंही घटनेच्या विरोधातलंच होतं. युती मोडून जाणं हे घटनेच्या विरोधातलंच होतं आमच्या दृष्टीने, सर्वसामान्य लोकांच्या. आता तुम्ही त्या सरकारला आता मिंदे सरकार म्हणताय. नाही, मिंदे सरकार जेव्हा तुम्ही म्हणता ना, आपल्याकडे आहे म्हणा, जेव्हा तुम्ही समोरच्याकडे बोट दाखवत असता तेव्हा स्वतःचीच 3 बोटं तुमच्याकडे असतात. मग जेव्हा तुम्ही युती मोडून जेव्हा राष्ट्रवादीकडे गेलात तेव्हा तुम्ही पण मिंदेच होतात. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्याकडे आलेलं नव्हतं, तर तुमची पोझिशन स्ट्रॉंग होती की तुम्ही दोघं माझ्याकडे आलात. पण नाही, जनतेने बघितलंय तुम्ही त्यांच्याकडे गेलात. जसं मिंधे तुम्ही का म्हणताय का, तर हा पक्ष हे लोक फुटून भाजपकडे गेले, मग तसे तुम्ही फुटून राष्ट्रवादीकडे गेला. दोघांची सिच्युएशन सेमच आहे. मग हे मिंधे तर तुम्हीही मिंधेच असायला पाहिजे ना. सामान्य माणूस असाच विचार करतो. म्हणून म्हणलं कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गल्लत करू नका. जनता वेगळा विचार करत असते. कार्यकर्त्यांचं सोडून द्या, ते कुठल्याही गोष्टीचा इथून विचारच करत नाहीत. कार्यकर्ता एक सुशिक्षित असू शकतो आणि एक ठार अडाणी पण असू शकतो. पण जेव्हा पक्षप्रमुखाची जेव्हा कुठली आज्ञा पाळायचा विचार येतो ना, तेव्हा सारासार विचार दोघांचेही संपलेले असतात. तेव्हा त्यांची वैचारिक पातळी समान पातळीवर चाललेले असतात. ते त्यांच्या दृष्टीने फक्त पक्षप्रमुखाचा आदेश पाळणं बस.
मग तो योग्य आहे का अयोग्य हे विचार करण्याची कपॅसिटीसुद्धा त्यांची नसते. मग तो माणूस किती का शिकलेला असे ना, कुठल्या का हुद्द्यावर असे ना, त्यांना त्याच्याबद्दल काही वाटतच नाही. मग तेव्हा ही लोकशाही धोक्यातच आलेली असते. आता आपल्या लोकशाहीची आपण जी वाटचाल चालू आहे ना, ती अशी घसरगुंडीवरनं चालू आहे अराजकतेकडे. त्यामुळे हे जे सगळे आहे घटनात्मक जे अधिकार दिलेले आहेत लोकप्रतिनिधींना किंवा त्या संविधानावर ज्या पदावर जे लोक बसलेले आहेत त्यांच्याबद्दल किंवा त्या पदाबद्दल मी ते भिरकावून दिलं, मी नको मला असं सांगितलं, हाही प्रश्न येतो. एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्हाला मुख्यमंत्री पद नको होतं म्हणून मी ते मला काय त्याच्याबद्दल म्हणजे फार अपेक्षा नव्हत्या त्याच्यात, मला अगदी पाहिजेच असं नव्हतं. मग युती का मोडली तुम्ही, हा प्रश्न येतोच ना. शेवटी सर्वांगीण विचार करायचा झालं तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. मी मुख्यमंत्री झालो नसतो तरी मला फरक पडत नाही, मग युती मोडायचं काय कारण होतं. जेव्हा एक पक्ष म्हणतो की 25 वर्ष आम्ही युतीमध्ये सडलो, मग तुम्ही सडलात हे समजायला तुम्हाला 25 वर्ष लागत असतील तर क्वेश्चन मार्क तुमच्यावर आहे का त्यांच्यावर आहे, हा विचार तुम्ही मुळात करताय का. कारण जनता म्हणून आम्ही हे सगळं बघत असतो. त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या देशात नेतृत्वाची किती प्रचंड मोठी कमतरता आहे. आता शेवटचा जे मी तुम्हाला विचारणार आहे की माझे वडील स्वतः एक केंद्र सरकारचे कर्मचारी होते, तेही ग्रॅज्युएट होते, मी पण ग्रॅज्युएट आहे. मग मी आज का आत्ता म्हणलं की मला माझ्या वडिलांच्या जागी मला तुम्ही तिथे नोकरी देणार का, आणि द्यायलाच पाहिजे काही झालं तरी, तर तुम्ही लगेच म्हणाल की नाही असं कसं, ते त्यांनी त्यांच्या कॅलिबरवर तेव्हा मिळाली. मग हाच प्रश्न मला विचारायचा आहे, लोकशाही धोक्यात आली म्हणता, मग नेत्यांच्या मुलांना कुठल्या बेसिसवर तुम्ही उमेदवार म्हणून आमच्यावर थोपताय, त्यावेळी तुम्ही त्यांचं कॅलिबर बघताय का. नोकरीमध्ये जाताना पिऊनच्या जॉबसाठी सुद्धा काय क्वालिफिकेशन असतं, तेवढा अनुभव तुमच्याकडे आहे का, तेवढं शिक्षण तुमचं आहे का, इंग्रजी एवढं का विना तुम्हाला वाचता येतं आहे का. या 17 गोष्टी जेव्हा साध्या 4,000च्या जॉबसाठी सुद्धा लोक विचारतात, तिथं 5 वर्ष जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना कुठलाच ऑप्शन नाही आहे. तुम्ही फक्त भारताचे नागरिक 18 वर्ष कंप्लीट झाले आणि एक नॉर्मल आहात बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एका नेतृत्वासाठी आपल्याला चांगली लोक मिळत नाही आहेत. याचं एक उदाहरण तुम्हाला देते. मी जेव्हा मराठा आरक्षणावर माझा व्हिडिओ केला होता त्यावेळेला जेव्हा मी हे म्हणणं मांडते की 2018मध्ये फडणवीसांनी हायकोर्टात टिकणारं तुम्हाला आरक्षण दिलं होतं. आता त्यावेळेला आम्ही ही वस्तुस्थिती मांडत असतो. त्याच्यात काही लोकांच्या कमेंट्स जेव्हा येतात ना, काय नाही तुम्ही भाजपची तळी उचलताय. अरे आता 2018ला जर का फडणवीस मुख्यमंत्री होते तर त्याला काय मी जबाबदार आहे का. तिथं राष्ट्रवादीचे अजितदादा असते तर मी त्यांचं नाव घेतलं असतं. तिथं दुसरं कोणी असतं. जिथं वस्तुस्थिती आम्ही जेव्हा मांडतो ना तेव्हा त्या पक्षाचं आणि त्या नेत्याचं नाव येणारच, कारण ती वस्तुस्थिती आम्ही मांडत असतो. याचा अर्थ आम्ही त्यांच्यावर आरोप करतो असं नाही, पण त्यामागे ती क्रिया करण्यामागे त्यांचे काय विचार होते किंवा कदाचित आमचं परसेप्शन कुठेतरी चुकत असेल हे सांगायचं कारण असं आहे की विरोधक फक्त तुम्ही सरकारवर आरोप करताय की ते सरकारचे मधले जे सरकार आहे ते लायक नाही. ते लायक आहे का नाही हे आम्ही ठरवू, जनता ठरवेल. पण तुम्ही कसे लायक आहात हे तुमचं विजन जे आहे ना ते आमच्या दृष्टिकोनात कुठेतरी येऊ दे, म्हणून हा विरोधकांसाठीचा व्हिडिओ आहे की तुम्ही स्वतःबद्दल तुमचे विचार काय आहे, तुमचं विजन काय आहे, तुम्हाला देशाला कुठे न्यायचं आहे किंवा समाजाला कुठे प्रगतिशील करायचं आहे, ह्याचा एकही विचार तुमच्या समोर नसताना तुम्ही फक्त सरकारला हे कसे नालायक आहेत हे जर का दाखवत बसलात तर त्याच्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही. कारण वैयक्तिक पातळीवर जेव्हा तुम्ही क्रिटिसाइज करायला जाता ना तेव्हा ते समजून जायचं की यांच्याकडे वैचारिक गोष्टी किंवा वैचारिक जो विरोध आहे तो काहीच नाही आहे. तर त्यांना तुम्हाला कुठे तर मांडताच येत नाही आहे. तो मांडता येत नसल्यामुळे ए किंवा बी मधला ऑप्शनच तुम्ही देऊ शकत नाही आहे. ए स्थिरच आहे इथे, त्याला तुम्हाला हटवायचं आहे तर बी तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. आमच्यात असं कन्फ्युजन झालं पाहिजे, अरे मी ह्याला निवडू का त्याला निवडू. इथं आम्हाला इकडे चान्सच नाही आहे काही, कारण तुमची मोठ बांधलीच जात नाही आहे. बरं जे कोणी आहेत ते सुद्धा इतके कन्फ्युजिंग तुम्ही बोलताय की त्यामुळे आम्हाला ऑप्शनच तुम्ही देत नाही आहे काही. त्यामुळे येस आय एम टोटली ॲग्री
विथ यू की हो लोकशाही धोक्यात आहे, पण ती सरकारमुळे नाही, विरोधकांमुळे. तुम्ही तुमचं विजन काय आहे हे जनतेसमोर आणा. तुमच्यातली एकजूट कुठेतरी दिसते. एक प्रगल्भ नेतृत्व आम्हाला जर का 2 मध्ये दिसलं तरच आम्ही तुलना करू शकतो. अदरवाईज जसं चाललंय कालचा गोंधळ चांगला होता असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. असं जेव्हा जनता म्हणते ना तिथं लोकशाही नक्कीच हरलेली असते. आता याचा विचार विरोधकांनी करणं गरजेचं आहे की आपण सशक्त विरोधक व्हायचं असेल तरच आपण पुढे चांगलं सरकार स्थापन करू शकतो. जिथं विरोधकच नाही तर तुम्ही सरकार काय चालवणार, हा विचार सामान्य जनता करते. यासाठी सजग राहणं आणि सतर्क राहणं या समाजाने सुद्धा गरजेचं आहे. उमेदवार निवडताना जे कोणी ईडीच्या रडारवर आहे ते कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांना आम्हाला तसे उमेदवार देऊ नका, कृपा करून आम्ही मतं देणार नाही. आम्हाला एक स्वच्छ भारत अभियान आहे ना, मग स्वच्छ भारत पहिलं राजकारणापासून सुरू करा. ते अभियान पहिलं तिथं राबवा आणि आम्हाला तसंच सरकार हवं आहे जे प्रगल्भ आहे, काहीतरी विचारधारा असलेलं हवं. ही एक सामान्य माणसाची प्रतिक्रिया मला विरोधक आणि सरकार दोघांच्याकडे पोचवायची होती, त्यासाठी हा व्हिडिओ होता. त्यामुळे नक्की विचार करा. धन्यवाद.